नमस्कार. दत्तागिराम अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहू वर्ग करण्याची सोपी पद्धत. तर पहिल्यांदा बघू आपण एकक स्थानी 1 असताना संख्यांचा वर्ग कसा करायचा. समजा आपल्याला 11चा वर्ग करायचा आहे, तर एकक स्थानी 1 असल्यामुळे इथे 1 लिहून टाकायचा. ह्या दशक स्थानच्या 1ची दुप्पट करायची. 1ची दुप्पट 2 होते आणि पुन्हा याच संख्येचा वर्ग करायचा. तर 1चा वर्ग 1, म्हणजे अशा तऱ्हेने 11चा वर्ग 121 असा आपल्याला लिहिता येतो. याच पद्धतीने जर आपल्याला 21चा वर्ग करायचा आहे, तर हा 1चा वर्ग 1 अगोदर लिहायचा. अगोदर 2ची दुप्पट करायची 4 आणि या 2चा वर्ग करायचा 4. असं मग 21चा वर्ग 441 असं आपल्याला लिहिता येते. म्हणजे आपल्याला स्टेप अशा लिहायच्यात. पहिल्यांदा वर्ग एकक स्थानचा, त्याच्यानंतर दुप्पट करायची आणि त्याच्यानंतर पुन्हा वर्ग करायचा आहे. इथं एकक स्थानचा वर्ग करायचा आहे आणि इथं दशक स्थानचा वर्ग करायचा आहे आणि इथं दुप्पट दशक स्थानच्या अंकाची करायची. अशाच पद्धतीनं आपण 31चा सुद्धा वर्ग करू शकतो. अगोदर 1चा वर्ग 1 करायचा, 3ची दुप्पट 6 आणि 3चा वर्ग 9. तर 31चा वर्ग 961 असा आपण 71चा सुद्धा करू शकतो. 1चा वर्ग 1, 7ची दुप्पट 14, 14ला फक्त 4 लिहायचे आणि हातचा म्हणून बाजूला 1 लिहायचा. पुन्हा 7चा वर्ग 49, 49 आणि 1 50. असा आपण एकक स्थानी 1 असलेल्या कोणत्याही संख्येचा वर्ग असं सोप्या पद्धतीनं करू शकतो. त्याचप्रमाणे दुसरी पद्धत बघू आपण एकक स्थानी 5 असताना वर्ग कसा करायचा. तर आपण पहिल्यांदा करू 25चा वर्ग. ह्याच्या एकक स्थानी 5 आहे. अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, तर अगोदर ह्या एकक स्थानच्या 5चा वर्ग लिहायचा आहे. 5चा वर्ग 25 आणि 2च्या पुढची संख्या किती आहे, तर 3. ह्या 2 आणि त्या 3चा गुणाकार करायचा, 42 6. अशा प्रकारे 25चा वर्ग 625 येतो. तसंच आपण जर 45चा वर्ग करायचा असला, तर पहिल्यांदा 5चा वर्ग करायचा 25. या 4च्या पुढची संख्या 5, म्हणजे 4 5 20. तर 45चा वर्ग 2025 असा आपण वर्ग करू शकतो. म्हणजे इथं आपल्याला वर्ग करताना पहिल्यांदा जी एकक स्थानची संख्या आहे, म्हणजे एकक स्थानी 5च असणार, तर त्याचा वर्ग लिहून टाकायचा 25 आणि जी दशक स्थानची संख्या आहे आणि त्याच्या पुढची संख्या व त्या पुढील संख्या यांचा वर्ग करायचा आहे. म्हणजे आपल्याला त्याचा वर्ग मिळतो. त्याच पद्धतीनं जर आपल्याला इथं 65चा जर वर्ग करायचा असेल, तर 5चा वर्ग अगोदर 25 आणि 6च्या पुढची संख्या 7, म्हणजे 6 7 42, म्हणजेच 65चा वर्ग 4225 होतो. याच पद्धतीनं जर आपल्याला 85चा वर्ग करायचा असेल, तर 5चा वर्ग 25 अगोदर लिहून टाकायचा. 8च्या पुढची संख्या 9, म्हणजे 8 9 72. इथं वर्ग आला 7225. याचप्रमाणे आपण एकक स्थानी 0 जर संख्या असेल, तर त्या संख्येचा वर्ग कसा करायचा. तर समजा आपण एक उदाहरण घेऊ. समजा आपल्याला 30चा वर्ग करायचा आहे. तर एकक स्थानी जर 1 0 असला, तर वर्ग करताना अगोदर 2 0 लिहून टाकायचे. मग राहिलेली दशक स्थानची संख्या असेल 3, त्या 3चा वर्ग करायचा, 3चा वर्ग 9. याच पद्धतीने जर आपल्याला 50चा वर्ग करायचा असला, तर इथं 1 0 आहे म्हणून त्याच्या डबल दुप्पट, म्हणजे 2 0 इथं अगोदर लिहायचे. 5चा वर्ग 25 असा आपण वर्ग करू शकतो. जर आपल्याला इथं 100चा जर वर्ग करायचा असेल, तर आता इथं 2 0 आलेत, मग 2ची दुप्पट 4 म्हणून अगोदर इथं 4 0 देऊन टाकायचे आणि 1चा वर्ग 1. अशा तऱ्हेनं 100चा वर्ग 10,000 येतो. जर इथंच आपल्याला जर 80चा वर्ग करायचा असेल, तर इथं 1 0 आलेला आहे, त्याच्यामुळे अगोदर इथं 2 0 लिहायचे आणि 8चा वर्ग 64. तर 80चा वर्ग 6400 असं आपण सोप्या पद्धतीनं एकक स्थानी 1 असताना, 5 असताना आणि 0 असताना सोप्या पद्धतीनं वर्ग करू शकतो. धन्यवाद.